बघितलं असेल, पण माथेरान खरं काय आहे ना, ते हे आहे मिथून कदम 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 कदम, हे पण कदम. कदमच आहे. नमस्कार मंडळी, मी संग्राम कदम तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या आवर रोड या चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत माथेरानची भटकंती, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तिथले फेमस आणि हिडन स्पॉट आणि तिथली डे लाईफ आणि नाईट लाईफ ही तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आज पाहायला मिळणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, माथेरानमध्ये गेल्यावर आम्ही तिथे गाडी पार्किंगला लावतो आणि तिथे आम्ही 35 रुपये पर डे पार्किंगचे चार्ज देतो आणि तिथून पुढे थोडंसं चालत गेल्यावर आपल्याला मेन गेटपासून एंट्री करावं लागते, जिथं आपल्याला द्यावं लागतात 50 रुपये पर पर्सन. मित्रांनो, गेटपासून काही अंतर चालत आल्यानंतर ना आपल्याला मिळते इथे ई रिक्षा ट्रान्सपोर्ट सेवा, जे की इथल्या लोकलनीच आपल्यासाठी म्हणजेच पर्यटकांसाठी चालू केली आहे. आणि हा एक उत्तम ऑप्शन आहे जेणेकरून दस्तुरी ते माथेरान जाण्यासाठी. आणि इथे आपण 35 रुपये पर हेड देऊन या ई रिक्षामधून 1 किलोमीटरचा प्रवास करण्यास सुरुवात करतो. नाव तुझं? मानस. सरनेम? शिंदे. हा आपला मित्र मानस इथे माथेरानला राहतो आणि रोज स्कूलला येऊन जाऊन करतो 10 किलोमीटर. ते पण चालत नाही, रिक्षा इकोनी टॅक्सी अवेलेबल आहेत का? ऑनलाईन बघितलं होतं, लईच रेट सांगितलं होतं. तुमचा जर का स्टेचा प्लॅन असेल तर ऑनलाईन बुकिंगसारखी चूक नका करू, जी की आम्ही केली होती. तुम्ही इथे येऊन डायरेक्ट बार्गेनिंग करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगले ते चांगले रूम चीप लेवलला मिळू शकतील. मित्रांनो, माथेरान हे वेस्टर्न घाटचाच पार्ट आहे आणि याला बायोडायव्हर्सिटीचे हॉटस्पॉटसुद्धा मानले जाते. सर्वात बेस्ट म्हणजे इथलं पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट. अजून एक सांगतो, माथेरानचा शोध 1850मध्ये ब्रिटिश अधिकारी ह्यू पॉइंट्स मॅलेट यांनी लावला होता. कुठं? मग इकडं पहिलं जाऊ ना, हे बघून जाऊ. जाता जाता सिलिया बघू, पण शार्लेट, मग काय लॉर्ड पॉइंट आणि मग पिसरनाथ मंदिरला पण जाऊ. मग काही अशा प्रकारे आम्ही पॉईंट्स बघण्याची प्लॅनिंग करतो. एक वय होतं ज्यामध्ये शहरामधली झगमगाट किलबिलाट आवडत असायची, आणि आता हे वय आहे ज्यामध्ये हे समजलं की निसर्गच आपला साथी आहे, तो आपल्याला जीवनदान देतो. आणि हे खरं आहे की निसर्गाच्या सानिध्यात राहून जीवनाकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलतो. शॉर्लेट लेकच्या शेजारीच तुम्हाला श्री पिसरनाथ मंदिर पाहायला मिळेल, जे की इथलं ग्रामदैवत मानले जाते. मंदिराचा परिसर एकदम शांत आणि थंडगार असा होता. इथून पुढे जायची इच्छाच नव्हती. अफसोस की मंदिराच्या आतली शूटिंग नाही करता आली, कारण तिथे कॅमेरा अलाउड नव्हता. माथेरान में आए तो लॉर्ड पॉइंट देखो, लॉर्ड पॉइंट नहीं देखा तो माथेरान नहीं देखा. मग काय तर आम्ही चाललो लॉर्ड पॉइंटकडे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही उंच ठिकाणी जा, पण प्रत्येक ठिकाणाहून तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसणारच.
ते म्हणजे आपल्या महाराजांचे गड किल्ले. तर हो मित्रांनो, आपण आत्ता पाहत आहोत कलावंतील दुर्ग आणि त्याच्या शेजारी प्रबळगड आणि तो तिकडे इर्शालगड. हे गाईज, आता आपण जॉर्ज कुठला रे जॉर्ज पॉइंट, जॉर्ज पॉइंटच्या जागेवर आहे. किंग जॉर्ज पॉइंट. किंग जॉर्ज पॉइंट. आणि हा किंग जॉर्ज पॉइंट कसा दिसतो? असा दिसतो. उगाच आपण आलोय माहिती का? किंग जॉर्ज पॉइंट. काय जळलं इथं, काय मला दिसत आता तुम्ही म्हणाल की तो जो दुसरा सिल्विया पॉइंट दाखवला तर तो पण तसलाच आहे. इथून फक्त तो हा दिसतो. काही नाही माहिती, फक्त न फक्त इथं कुठला गाईड नसणार आहे किंवा काय नसणार आहे. बोर्ड असणार आहेत, बोर्डवर पहा आलो का? आणि डायरेक्ट शोधत सुटा. इथून नाही आलो आपण. फक्त टाइम घ्या आणि तुम्ही वॉक फ्रीक असला पाहिजेत. चला ओके. तर आता आपण जात आहोत इको पॉईंटला. बघा इको पॉईंट म्हणजे आता काय आहे, खरंच तिथं इको साऊंड येतोय की काय येतोय काय माहिती, बघू. चला. या ठिकाणी आम्ही इको तर नाही एक्सपिरियन्स केला, पण बेस्ट सनसेट तर बघितला. म्हाताऱ्यांच्या व्हिडिओज तुम्ही बऱ्याच बघितला असेल, पण म्हाताऱ्यां खरं काय आहे ना, ते हे आहे. अख्खं मंदिर सुनकाय, सगळा जो काय गजबजा आहे तो तिकडं खाली आहे. दाखवतो तुम्हाला. मंदिर अख्खं सुनकाय. समोरच बजरंग पण. उलटा का येतोय? आ? का तू तिकडे हे जाम आहे.
काही कॉपी वगैरे देणार का तुम्ही? हा हार्ड कॉपी घेतली तर 50 रुपयाला आहे आणि सॉफ्ट कॉपी घेतली तर 30 रुपयाला आहे. Soft सॉफ्ट copy कॉपी कशी म्हणजे देणार? मोबाईलला ट्रान्सफर होतं. पण माझ्याकडे आयफोन आहे, तुझ्याकडे अँड्रॉइड. फोनला ते ॲप डाउनलोड करायला लागेल. कितीमध्ये फोटो काढणार? म्हणजे प्रिंट ना नाही नाही, असं फोटो किती काढणार? किती तुम्हाला काढायचे? 4 काढायचं, 5 काढायचे तुमचे 5चे किती होतील? 150 रुपये. 150 रुपये. काढते चांगले काढणार ना मस्त एकदम. मिथून कदम 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 हे पण कदम आणखी कदमच आहे. ठीक आहे, काकांकडे कॅमेरा आहे आणि काकांनी मस्त फोटो काढलेत. जे मध्ये मध्ये मी शॉर्ट्समध्ये टाकेन ते चेक करा. हा 11 नवरोजी गार्डनपासून 500 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळेल खंडाळा पॉईंट. त्यानंतर आम्ही जातो अलेक्झांडर पॉईंट एक्सप्लोअर करण्यासाठी. आणि हे खरंच आहे की जसे झाडांना मुळं आधार देतात तसंच आपली फॅमिली आपल्याला आधार देते. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत अशा निसर्गरम्य ठिकाणी येता तेव्हा तुमच्या नात्यातला जो बॉन्ड असतो तो अजून घट्ट होऊन जातो. हे जे काही व्ह्यूज मी तुम्हाला दाखवतोय ते कॅमेऱ्यापेक्षा इथे येऊन तुमच्या डोळ्यांनी बघाल ना तेव्हा तुम्हाला याची खरी सुंदरता दिसेल. या दे हात दे. काय नाही माझ्या हातात. इथे माथेरानमध्ये आपल्यासाठी घोडे वगैरे आहेत, पण मला असं वाटतं की तुम्ही पर्सनली तुम्ही घोडे नका घेऊ, कारण त्यांचे चार्जेस पण जास्त आहेत. आणि इन द सेन्स काय की आता आम्ही बघितलं ऑब्झर्व केलं की घोडे ते जनावर आहे शेवटी. त्याचा ताबा सुटू शकतो, ठीक आहे, आणि कधी पण तो म्हणजे पळत सुटू शकतो किंवा काय तो जम्प बिप मारू शकतो. आणि आपण तेवढं हॉर्स रायडिंगवाले नाही आहोत की जेणेकरून त्यांनी जम्प मारले आणि आपण ते ॲडजस्ट केले किंवा बॅलन्स केले. तर माझं असं म्हणणं आहे की घोडे नका करू. आणि जेवढं तुम्ही चालाल ना तेवढं तुम्हाला नेचर भारी वाटणार आहे. घोड्यावरती जाल तेवढं तुम्ही पटकन क्विक निघून याल. तुम्हाला एवढं जास्त काही हे नाही करता येणार, एक्सप्लोर नाही करता येणार आहे की काय आहे. तुम्ही फील या. तुम्ही जर का खरोखरच फिरायला आला असेल, खरोखरच माथेरान काय हे बघायला आला असेल इथे, तर मग तुम्ही चालतच फिरा. आणि प्रत्येक हा रस्ता इथे चांगला आहे असं नाही की काय हे विषय म्हणजे खूप तुम्हाला हिल्स चढावं लागतील किंवा काय असं नाही. पुरं प्रॉपर मॅनेजमेंट वगैरे करून ठेवलेली आहे इथे त्यांनी. आणि बघ दाखव या टाईपचं नेचरच्या म्हणजे खरंच नेचरच्या जर का जास्त जवळ जाण्याचं जर का बघितलं ना तर हे आहे. आणि एक सजेशन चांगलंच देतो, आलात तर खरंच वीकडेजमध्ये या. विकेंडमध्ये आलात तर इथं खूप तुम्हाला गर्दी पाहायला भेटणार, जशी आम्ही गर्दी फेस केली. प्रत्येक पॉईंटवरती जाऊन आम्हाला गर्दी लागलेली आहे, ठीक आहे. तर मग तुम्ही आलात तर वीकडेजमध्ये या, ठीक आहे. आता आपण आलेलो आहे लुईजा पॉईंट, इकडे 20 मिनिटच्या अंतरावरती या हनीमून पॉईंट आहे. मित्रांनो,
तुम्ही इथे येताय तर हे शिवसंग्रहालय बघितल्याशिवाय जाऊ नका. हे इको पॉइंटला जात असताना तुम्हाला वाटेत बघायला मिळेल. फक्त 10 रुपये तिकीट आहे इथे आणि इथल्या सर्व वस्तू प्रतिकृती आहेत, पण हे बघून तुम्हाला एकदम रिअल असल्यासारखं फील होईल. जसं ऐकलं होतं, जसं व्हिडिओमध्ये बघितलं होतं की माथेरान ही एक अशी जागा आहे जिथे ना गाड्या चालतात, ना शहरांचा गाजावाजा, ना गोंधळ ऐकायला मिळतो. आणि आता जे की आपण बघितलं, माथेरान अगदी तसंच आहे. एकदम शांत, निसर्गरम्य. खरंच मनाला शांती मिळाली. आणि डोकं असं रिफ्रेश झालं आहे. आता पुन्हा ते शहरातलं टॉर्चर झेलण्यासाठी तयार आहे. खरंच टाईम ट्रॅव्हल केल्यासारखंच फील आहे. हे एक छोटं हिल स्टेशन आहे, पण मनामध्ये घर करून जातं. आणि आता माथेरानला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तुमचा एक लाईक, शेअर आणि कमेंट मला प्रोत्साहित करेल खूप साऱ्या अशा गोष्टी एक्सप्लोअर करायला आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला. चॅनल सबस्क्राईब करून तुमचं प्रेम व्यक्त करा. तर भेटू पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी काही नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत स्टे ट्यून राहा आपल्या चॅनलवर. हे घे व्हिडिओमध्ये बघ 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 बघ. यू पप्पी घे पप्पी घे घे पप्पी.